Good morning, children. Welcome to our TMC virtual classroom. Myself, Suchita Telavane. I teach you English subject, Unit 3.4. Think before you speak. Now, today is the lesson which tell us the importance of the words. Words are like salt. We must use it carefully. It is like an arrow which cannot come back. म्हणजे आपण म्हणतो की शब्द हे तलवारी सारखे असतात की त्यांचा वापर आपण काय केला पाहिजे, काळजीपूर्वकरित्या केला पाहिजे. तसं आपण तलवारीचा वापर रोज करतो का? नाही. मग तसं तिचा शब्दांचा वापर देखील आपण काळजीपूर्वकरित्या केला पाहिजे. किंवा आपण सपोज बाण जेव्हा मारतो तेव्हा धनुष्यातून ज्या वेळेला दोरीतून बाण सुटतो तर तो बाण आपण परत घेऊ शकत नाही. तसंच आपले वर्ड्स आहेत, शब्द आहेत की जे आपण एकदा बोललो की ते आपण परत घेऊ शकत नाही. सपोज बघा, तुम्ही एखाद्या मित्राशी तुमचं भांडण झालं असेल किंवा तुम्ही घरामध्ये आई वडिलांशी किंवा भाऊ बहीण यांच्याशी बऱ्याचदा आर्ग्युमेंट करता. म्हणजे कुठल्या तरी विषयावर तुमचं त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स होतं, म्हणजे वादविवाद होतात म्हणा किंवा तुम्हाला काही गोष्टी आवडत नाहीत वगैरे असं होतं. मग त्यावेळेला काय होतं की एखादा अपशब्द किंवा नको ते शब्द तुम्ही तुमच्या तोंडातून बोलले जातात किंवा तुमचे मित्र किंवा अजून कोणी तुमचे फॅमिली मेंबर्स वगैरे तुम्हाला काही वेळेला काही नको ते शब्द बोलतात. मग अशा वेळेला काय होतं की आपल्याला वाईट वाटतं. आणि हे केव्हा, ज्या वेळेला आपण बोलून जातो त्यावेळेला नंतर आपल्याला वाईट वाटतं की मी असं का बोललो बरं, मी असं बोलायला नको होतं किंवा मला हे असे का बोलले, असे शब्द का वापरले, असं आपण नंतर विचार करतो. पण त्यावेळेला मात्र काय असतं की आपली वेळ निघून गेलेली असते, कारण आपण त्यावेळेला बोलून गेलेलो असतो आणि मग हे बोललेले शब्द मात्र आपण परत घेऊ शकत नाही. त्याच वरती आपल्याला हा जो लेसन आहे, आज आपण तो लेसन पाहणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन थिंक बिफोर यू स्पीक. आपण आज याच्यावरतीच लेसन पाहणार आहोत की बोलण्यापूर्वी तुम्ही काय करा, विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. ज्याला तुम्ही बोलतात त्यावेळेला बोलण्यापूर्वी विचार करायचा आहे. आता थिंकचा अर्थ बघा काय होतो. टी मीन्स इज इट ट्रू, H means is it helpful, then the I is it important, N means necessary आणि K means kind. म्हणजे तुमचे हे जे काही शब्द असं किंवा विचार आहेत ते ट्रू आहेत, हेल्पफुल आहेत एखाद्याला किंवा इम्पॉर्टंट आहेत, गरजेचे नेसेसरी आहेत किंवा काइंड आहेत, असं आपण थिंकचं डेफिनेशन म्हणू शकतो. आता यामध्ये आपल्याला लेसन मध्ये बघा, तुम्ही रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी यूज इन प्लेस ऑफ स्पीक. आपल्या या ठिकाणी वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्यामध्ये खूप बरेचसे शब्द दिले, त्यातले काही शब्द तुम्हाला नवीन असतील, काही तुमचे रोजचे वापरामधले शब्द आहेत. आपण त्या प्रत्येकाचा अर्थ या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन काय आहे तुमचं की रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी यूज इन प्लेस ऑफ स्पीक. म्हणजे काय आहे की ते तुम्हाला खाली बघा बरेचसे शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांना तुम्ही काय करायचे, मे बी यूज इन प्लेस ऑफ स्पीक. स्पीकला तुम्ही त्या प्लेससाठी तुम्ही कुठला शब्द वापरणार आहात. तर वेगवेगळे शब्द या ठिकाणी आहेत. तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये खाली प्रश्न देखील दिलेले आहेत. मी पहिल्यांदा हे सगळे शब्द तुम्हाला रीड करून दाखवते. म्हणजे काही तुम्हाला काही जे उच्चार आहेत ते त्या ठिकाणी थोडेसे अवघड आहेत. फर्स्ट आहे तुमचं टॉक, अटर, टेल, अनाउन्स, डिक्लेअर, व्हॉइस, कन्वर्स, से, चाट, गॉसिप, लेक्चर, कम्युनिकेट, एक्सप्लेन, अपहोल्ड, सपोर्ट, प्रेज, रिकमेंड, रिक्वेस्ट, अर्ज, प्लेड, इंट्रोड्यूस, मेन्शन, रिफर टू, डिस्कस, रिमार्क ऑन, रिब्यूक, कमेंट ऑन, स्कोल्ड, चीट, क्रिटिसाइज, बेर इट, pull up, reproach, admonish, suggest, indicate, mean, denote, show, reflect, express, revival. आता तुम्ही हे ज्या वेळेला शब्द रीड करणार आहात, त्यांचे ज्या वेळेला अर्थ पाहणार त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कुठले शब्द प्लेस ऑफ स्पीक, म्हणजे स्पीकच्या जागी तुम्ही कुठले शब्द यूज करू शकतात. जर आपण तुम्ही त्यांचे अर्थ पाहिलेत तर प्रत्येक शब्द हा स्पीक रिलेटेडच आहे. आता यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत खाली. टिक द वर्ड्स यू नो अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डू नॉट नो.
की तुम्हाला माहिती असणारे आणि माहिती नसणारे जे शब्द आहेत त्या खाली तुम्ही अंडरलाईन मारा, की जे तुम्हाला अजून तुम्ही कधी कदाचित ऐकले नाहीयेत किंवा तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आलेले नाहीयेत. फाइंड देअर मिनिंग अँड प्रोनाउन्सिएशन फ्रॉम अ गुड डिक्शनरी. त्याचे प्रोनाउन्सिएशन आणि त्याचा अर्थ तुम्ही डिक्शनरी मधून शोधायचे. विच ऑफ दीज वर्ड्स हॅव पॉझिटिव्ह मिनिंग. त्यातले जे काही वर्ड्स आहेत त्यातले पॉझिटिव्ह मिनिंग कुठले वर्ड्स आहेत आणि विच ऑफ दीज वर्ड्स सजेस्ट अन अनप्लेझंट कंटेस्ट. अनप्लेझंट कंटेस्ट म्हणजे त्याचा अर्थ इथे तुमचं निगेटिव्ह, की ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळत नाही किंवा चांगले नाहीत असे शब्द, की जे आपण काही वेळेला असं होतं की असे शब्द वापरले जातात की जे एखाद्याला दुखावले जातात, जे असं बोलण्यातून वगैरे, की त्यावेळेला तुम्ही ते शब्द तुमचे निगेटिव्ह किंवा अनप्लेझंट असे आहेत. म्हणजे तुम्ही हे जे शब्द आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत, तर पहिले म्हणजे तुम्हाला जे शब्द येत नाहीयेत त्यामध्ये जे तुम्हाला माहिती नसणारे जे शब्द आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत. त्यानंतर त्याचा अर्थ शोधायचा आणि मग पॉझिटिव्ह कुठले आहेत आणि निगेटिव्ह कुठले आहेत हे तुम्ही एक वेगळं त्याचं चार्ट करायचं आहे. त्यानंतर खाली प्रश्न आहे, ट्राय टू ट्रान्सलेट दीज वर्ड्स इनटू युअर मदर टंग टू शो द डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग. आता आपल्याला इथे मदर टंग मध्ये त्याचे अर्थ पाहिजेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. आता तुम्हाला जे जे शब्द माहिती आहेत ते आपण थोडेसे हे करूया. टॉक म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की बोलणे किंवा अटर. आता या ठिकाणी तुम्हाला लेसन मध्येच हे शब्द आलेले आहेत बरेचसे, तर ते लेसन मध्ये तुम्हाला अटर हा शब्द आता या ठिकाणी येईल. अटर म्हणजे पण काय, टू स्पीक किंवा उच्चारणे. त्यानंतर टेल. टेल म्हणजे काय, बोलणे, सांगणे. अनाउन्स. अनाउन्स म्हणजे काय, आपण एखाद्या गोष्टीचे अनाउन्समेंट करतो. जसं तुम्ही स्कूलमध्ये पाहता की कधी तुमची सुट्टीची हे होते, अनाउन्समेंट होते, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, जाहीर करणे किंवा घोषणा करणे. त्यानंतर डिक्लेअर. डिक्लेअर म्हणजे जाहीर करणे. सुट्टीची सूचना आल्यानंतर ती घोषणा आहे किंवा एखादी हे झाल्यानंतर सूचना ज्यावेळेला येते त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, डिक्लेरेशन म्हणतो, की जाहीर केली गेली. त्यानंतर तुमचा शब्द आहे, वर्ड आहे व्हॉइस. व्हॉइस इथे अन ओपिनियन म्हणजे तुमचं व्हॉइस मीन्स आवाज, म्हणजेच काय या ठिकाणी ओपिनियन म्हणजे तुमचं मत त्या ठिकाणी दाखवलं जातं, त्याला आपण व्हॉइस म्हटलेलं आहे. त्यानंतर कन्व्हर्स. कन्व्हर्स म्हणजे काय, संभाषण. से म्हणजे म्हणणे, बोलणे. त्यानंतर चॅट म्हणजे तुमचं गप्पा मारणे. गॉसिप म्हणजे पण या ठिकाणी गॉसिपचा अर्थ काय होतो, गप्पा मारण्यापेक्षाही तुमचं ज्यावेळेला आपण एखाद्याबद्दल म्हणतो ना, कुचाळक्या करतात, म्हणजे जसं दोन बायका भेटल्या की कसं एखाद्या तिसऱ्या बाईबद्दल तिचं जे बोलणं असतं त्याला आपण काय म्हणतो, गॉसिप म्हणतो. म्हणजे एखाद्या विषयाबद्दल काय केलं जातं की चर्चा केली जाते, म्हणजे गॉसिप, कुचाळक्या केल्या जातात, त्याला गॉसिप असं त्याचा गॉसिपचा अर्थ होतो. त्यानंतर लेक्चर म्हणजे तुमचं जे स्कूलमध्ये जे लेक्चर होतं म्हणजे व्याख्यान देणं, त्याचा अर्थ होतो. त्यानंतर कम्युनिकेट म्हणजे संभाषण. दोन व्यक्तींचं ज्या वेळेला संभाषण होत असतं त्याला आपण कम्युनिकेट म्हणतो. एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे तुमचं स्पष्टीकरण करणं. त्यानंतर अपहोल्ड. अपहोल्ड म्हणजे या ठिकाणी पण तुमचं मत प्रदर्शित करण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. अपहोल्ड म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण समर्थन करतो, मत मांडलं जातं, त्यावेळेला त्याला अपहोल्ड असं म्हटलं जातं. त्यानंतर सपोर्ट. सपोर्ट म्हणजे तुमचं प्रेज किंवा म्हणजे पाठिंबा देणं वगैरे. त्यानंतर प्रेज. प्रेज म्हणजे तुमचं स्तुती करणं, कौतुक करणं असा अर्थ होतो. त्यानंतर रिकमेंडेड. रिकमेंड म्हणजे एखाद्याबद्दलची आपण ज्यावेळेला शिफारस करणे म्हणतात, की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जर त्याच्याबद्दल जर काही माहिती सांगायची असेल तर आपण त्याला काय म्हणतो, रिकमेंड करणे म्हणजे शिफारस करणे. त्यानंतर रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे शब्द, विनंती. त्यानंतर अर्ज म्हणजे उद्योग करणे, एखाद्याला काही बोलण्यासाठी वगैरे म्हणतात आपण तसं उद्योग केलं जातं. त्यानंतर प्लेड. प्लेड म्हणजे तुमची बाजू मांडणे. त्यानंतर इंट्रोड्यूस. इंट्रोड्यूस म्हणजे ओळख करून देणे किंवा परिचय करणे. त्यानंतर मेन्शन. मेन्शन म्हणजे उल्लेख करणे. रिफेर टू. रिफेर टू म्हणजे एखाद्याबद्दलचा संदर्भ देणे असं आपण म्हणतो त्याला, की ज्याच्यामधून आपण रिफेर केलेलं म्हणजे संदर्भ दिला जातो. त्यानंतर डिस्कस म्हणजे चर्चा. रिमार्क ऑन म्हणजे रिमार्क देणं म्हणजे टिप्पणी देणं वगैरे.
त्यानंतर रिब्यूक. रिब्यूक हा शब्द तुम्हाला या ठिकाणी थोडासा नवीन आहे. रिब्यूकचा अर्थ काय होतं? फटकारणे वगैरे. आता फटकारणे म्हटलं की आपण हा पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल शब्द? तर तो निगेटिव्ह अनप्लेझेंट मध्ये हा शब्द येऊ शकतो. त्यानंतर कमेंट ऑन. कमेंट ऑन म्हणजे पण एखाद्यावरती कमेंट करणं म्हणजे टिप्पणी देणं वगैरे असा अर्थ होतो. त्यानंतर स्कोल्ड. स्कोल्ड म्हणजे ओरडणे किंवा खरडपट्टी काढणे वगैरे असा अर्थ. हा देखील तुमचा निगेटिव्ह वर्ड होणार आहे. त्यानंतर चाइल्ड. चाइल्ड म्हणजे काय? तुमचं रिब्यूक, स्कोल्ड वगैरे याच अर्थाने तो देखील तुमचा चाइल्ड हा शब्द आहे. म्हणजे दोष देणे किंवा ओरडणे वगैरे असंच त्याचा देखील या ठिकाणी अर्थ होतो. त्यानंतर क्रिटिसाइज. क्रिटिसाइज म्हणजे पण टीका करणे. हे देखील तुमचे सगळे काय आहेत? निगेटिव्ह किंवा अनप्लेझेंट आपण त्याला म्हटलेले या ठिकाणी अनप्लेझेंट वर्ड्स आहेत. त्यानंतर बेरेट. बेरेट म्हणजे पण बिरेट. बिरेट म्हणजे रागावणे. एखाद्यावरती आपण रागावतो त्यावेळेला म्हणजे स्पीकच्या रिलेटेड तो देखील तुम्ही वर्ड्स वापरू शकता. त्यानंतर पुलअप. पुलअप म्हणजे वर खेचणे किंवा एखाद्याला बोलत असेल वगैरे तर त्यावेळेला त्याचं बोलणं पुढे खेचून घेणं. त्यानंतर रिप्रोच. रिप्रोच म्हणजे एखाद्याबद्दल निंदा करणं वगैरे. त्यानंतर ॲडमॉनिश म्हणजे सल्ला देणे. त्यानंतर सजेस्ट म्हणजे सूचना देणे. इंडिकेट म्हणजे इथे इंडिकेट करणं म्हणजे सूचना देणं म्हणण्यापेक्षा इथे संकेत देणं. थोडंसं मिनिंग सगळ्यांचे साधारणपणे सारखेच आहेत. इंडिकेट करणं म्हणजेच काय? संकेत करणे. त्यानंतर मीन. मीन म्हणजे बोलणे वगैरे मनामध्ये जे काय आपला हेतू असतो त्याला आपण इथे या ठिकाणी मीन असा अर्थ वापरतो. त्यानंतर डिनोट. डिनोट म्हणजे दर्शवणे. शो मीन्स दाखवणे. त्यानंतर रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित होणे. एखादी गोष्ट आपल्या समोर ज्या वेळेला बोलल्या जाते त्यावेळेला आपण एकदम पटकन रिॲक्ट होतो, रिफ्लेक्ट होतो किंवा रिॲक्ट हा देखील तुम्हाला त्यात रिलेटेड शब्द आहे. रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित होणे किंवा एक्सप्रेस. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त होणे. आपल्या भावना ज्या वेळेला आपण व्यक्त एक्सप्रेस करतो दुसऱ्याच्या समोर त्यावेळेला आपण त्याला म्हणजे व्यक्त करणे किंवा एक्सप्रेस करणे असं म्हणतो. आणि रिवायवल म्हणजे प्रकट करणे. मग आता प्रत्येक शब्दांचं मी तुम्हाला या ठिकाणी मिनिंग सांगितलेलं आहे. तुम्हाला डिक्शनरीमधून पुन्हा शोधायचेच आहे. पण देखील हे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही जर पुन्हा पुन्हा जर व्हिडिओ जर पाहिला आणि ते शब्द सगळे काय करायचे नंतर तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. मी प्रत्येक शब्दाचा इथे अर्थ सांगितलेला आहे. ते सगळे शब्द वहीमध्ये लिहा. त्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह कुठले आहेत, निगेटिव्ह कुठले आहेत याचं चार्ट करायचे आणि त्या प्रत्येकाचा अर्थ काय करायचे ट्रान्सलेट करून मराठी तुमच्या मदर टंग मध्ये काय करायचे त्याचं ट्रान्सलेशन करून ते लिहायचे. जे सगळे जे शब्द तुम्ही आता पाहिलेले आहेत, वर्ड्स पाहिलेले आहेत, ते सगळे तुमचे काय आहेत? यूज इन प्लेस ऑफ स्पीक म्हणजे स्पीक रिलेटेडच तुमचे हे सगळे शब्द आहेत आणि त्यातले बरेचसे शब्द आपले या लेसन मध्ये आलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट द लेसन. द थिंग बिफोर यू स्पीक. सर 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 think before you speak. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how it would have looked how strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. काय म्हटलेलं आहे? मॅन वॉज मेन टू लिसन मोर अँड टॉक लेस. की मनुष्याने काय केलं पाहिजे? लिसन मोर म्हणजे तुमचं ऐकलं अधिक तर ऐकलं पाहिजे आणि अँड टॉक लेस म्हणजे कमी बोलावं आणि अधिक ऐकावं. पण आपण मात्र काय करतो? अधिक बोलतो आणि ऐकतो कमी. दुसऱ्याच्या समोर ज्यावेळेला आपण गप्पा मारतो किंवा काही गोष्टी चाललेल्या असतात त्यावेळेला आपण काय अधिक अधिक बडबडत राहतो आणि ऐकतो मात्र
कमी. पण काय केलं पाहिजे आपण? दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे, की जेणेकरून काय होतं, ऐकल्यामुळे काय होतंय, आपल्याला देखील इतर अनेक गोष्टी दुसऱ्याकडून काय होतात, शिकायला मिळतात. आणि ज्यावेळेला आपण अधिक बोलतो त्यावेळेला काय होतं, की आपल्या तोंडातून काय होतं, नको ते शब्द किंवा नको त्यावेळेला नको ते बोललं जातं. म्हणून असं म्हटलं जातं, मॅन वॉज मेन टू लिसन मोर अँड टॉक लेस. म्हणजे माणसाने अधिक तर ऐकावं आणि कमी बोलावं. म्हणून तर that is why as the great British statesman बेंजामिन डिझरेली said, म्हणून ब्रिटिश मुत्सद्दी जो आहे बेंजामिन डिझरेली यांनी असं म्हटलेलं आहे, नेचर हॅज इंडो मॅन विथ 2 ears and 1 mouth. निसर्गाने इंडो म्हणजे काय, देणगी देणे, प्रोव्हाइडेड परमनंटली ॲज अ गिफ्ट, म्हणजे तुम्हाला कायमची एखादी देणगी दिलेली असते, तशी त्यांनी देणगी दिलेली. नेचर हॅज इंडो मॅन विथ 2 ears and 1 mouth. निसर्गाने आपल्याला काय देणगी दिलेली आहे, तर 2 ears म्हणजे तुम्हाला 2 कान आणि एक काय केलेलं आहे, तोंड दिलेले आहे. इफ मॅन वॉज मेन टू टॉक मोर अँड लिसन लेस. जर का माणसाने अधिक बोलावे आणि कमी ऐकावे, इफ मॅन वॉज मेन टू टॉक मोर अँड लिसन लेस म्हणजे माणसाने अधिक बोलावे आणि कमी ऐकावे असं असतं, तर ही वुड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. जर माणसाने अधिक बोलावं आणि कमी ऐकावं असं जर असतं, तर काय झालं असतं, माणसाला काय केलं असतं, तर त्याला 2 तोंड दिले असते देवाने आणि 1 कान दिलं असतं. म्हणजे बघा, म्हणून देवाने तशीच आपल्या शरीराची रचना केलेली आहे. निसर्गाची देणगी आपल्याला मिळालेली, की आपण अधिक ऐकावं आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, 2 कान आपल्याला दिलेले आहेत आणि 1च तोंड दिलेले. पण त्या विरुद्ध जर झालं असतं, की 2 तोंड आणि 1 कान जर दिलं असतं, तर काय झालं असतं, इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides and 1 ear at the center. बघा, की तुम्ही कल्पना करा, की जर का तुम्हाला 2 तोंड असते आणि 1च कान असतं, की बघा, की 1 ear at the center, 2 mouths on the 2 sides, 2 बाजूला 2 जर तोंड दिलेले असते, and 1 ear at the center, की मध्ये 1 कान आहे आणि 2 बाजूला 2 तोंड आहेत, असं जर दिलं असतं, तर तुम्ही इमॅजिन करा, की कशा पद्धतीने आपल्या शरीराची रचना असती आणि काय झालं असतं, हे फक्त तुम्ही कल्पना करा. आणि म्हणून निसर्गानेच आपल्याला त्या पद्धतीने केलेलं, की माणसाने जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे, यासाठी त्याला 2 कान आणि 1 तोंड दिलेलं आहे. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फनेल्स. लक्षात घ्या. And mind you, the ears are like funnels, open all the time. There is no door with which you can close them. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. There is firstly the fence of these 2 rows of teeth. There is secondly the fence of the 2 leaves. Before a word can be spoken, it has to pierce through these 2 walls, through these 2 fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. Utter means तुमचं speak किंवा उच्चारणे वगैरे. And mind you, the ears are like funnels. तुम्ही लक्षात घ्या, की आपले जे कान आहेत, ears are like funnels. त्याला त्याची उपमा दिलेली, की फनेलची उपमा दिलेली आहे. फनेल्स म्हणजे काय, आपण तुमचं कोन शेप व्हेसल, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, ज्या वेळेला आपण रॉकेल वगैरे भरतो किंवा तेल भरलं जातं त्यावेळेला फनेल वापरलं जातं. तुम्ही प्रयोगशाळेमध्ये पाहिलं असेल किंवा तुमच्या घरी देखील याचा यूज केला जातो. एखादं लिक्विड आपण ज्यावेळेला दुसऱ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेला भरतो त्यावेळेला ते सांडू नये म्हणून त्याला आपण फनेल वापरला जातं, म्हणजे नरसाळं वगैरे आपण त्याला मराठीतून म्हणतो. की ते आपले जे कान आहेत ते नरसाळ्यासारखे किंवा फनेल सारखे असतात. ओपन ऑल द टाइम म्हणजे दिवसभर ते काय असतात, तुमचे कान उघडे असतात. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. ते कान बंद करण्यासाठी आपल्याला त्याला डोअर नसतात. विच कॅन क्लोज तुमचं विच यू कॅन क्लोज देम, की तुम्ही त्यांना बंद करू शकत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा ते काय असतात, तुमचे कान हे उघडेच असतात.
Whereas if you have to speak even one single word, that word must pass through two walls, two fences. Whereas if you have to speak even one single word, बघा की त्यांनी काय सांगितलं की कान हे तुमचे काय असतात की त्याला देर इज नो डोअर, सतत ते काय असतात तुमचे ओपन ऑल द टाइम, बरोबर आहे की दिवसभर ते काय असतात तुमचे कंटिन्यू उघडत असतात. बट वेअरएज इफ यू हॅव टू स्पीक इवन वन सिंगल वर्ड, जर का तुम्हाला त्याऐवजी एखादा सिंगल वर्ड जरी बोलायचं असेल तरी देखील तुम्हाला काय करायला लागतं, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू टू वॉल्स. एखादा वर्ड बोलण्यासाठी तुम्हाला दोन भिंतींमधून जावं लागतं. मस्ट पास थ्रू म्हणजे दोन भिंतींमधून जायला लागतं. पहिली कुठली आहे तुमची, टू वॉल्स, सॉरी, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू टू वॉल्स टू फेन्सेस, म्हणजे तुम्हाला दोन भिंतींमधून किंवा दोन कुंपणांमधून जावं लागतं. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ द दिस टू रोज ऑफ द टीथ, म्हणजे तुम्हाला यातलं फर्स्ट तुमचं हे काय फेन्स काय आहे, देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दिस टू रोज ऑफ द टीथ, म्हणजे तुमचे दोन जे दातांचे ज्या लाईन्स आहेत आपल्या जे 24 दात आपल्याला दिलेले आहेत, 32 दात, तर फेन्स ऑफ दिस टू रोज म्हणजे दातांच्या ज्या दोन लाईन दिलेल्या आहेत त्या दोन लाईन मधून तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागतं, पहिल्या याच्यामधून तुम्हाला कुंपणामधून जावं लागतं. देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स, आणि दुसरं कुंपण कुठलं आहे तुमचं, तर दोन तुमचे असणारे लिप्स, म्हणजे हे दोन आपल्याला कुंपण दिलेले आहेत. तसं कानाचं नाही, कान काय तुमचे ऑल द टाइम दीज आर ओपन्स. पण मात्र वर्ड्स तुम्हाला उच्चारण्यासाठी तुम्हाला दोन काय करायला लागतं, फेन्स मधून जावं लागतं. फर्स्ट फेन्स कुठलं तुमचं, दिस टू रोज ऑफ टीथ, अँड सेकंडली इज द फेन्स ऑफ द टू लिप्स, म्हणजे दोन ओठ आणि दोन दातांचे ज्या रोज आहेत त्या याच्यातून आपल्याला काय करायला लागतं, जायला लागतं. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास, इट हॅज टू पिअर्स थ्रू दिस टू वॉल्स, थ्रू दिस टू फेन्सेस. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, ज्या वेळेला आपण वर्ड बोललं जातं म्हणजे एखादा शब्द बोलतो, इट हॅज टू पास, इट हॅज टू पिअर्स थ्रू दिस टू वॉल्स, म्हणजे ज्या वेळेला आपण बोलायला लागतो, काही बोलत असेल आपण, म्हणजे एकमेकांशी गप्पा मारत असेल किंवा काही शब्द ज्यावेळेला आपल्या तोंडातून ज्यावेळेला बाहेर पडतात त्यावेळेला त्यांना काय व्हायला लागतं, या दोन फेन्स मधून तुम्हाला जायला लागतं. इट हॅज टू पास, इट हॅज टू पिअर्स थ्रू दिस टू वॉल, दोन या कुंपणांमधून किंवा भिंतींमधून या शब्दांना जावं लागतं. थ्रू दिस टू फेन्सेस, देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्विस बिफोर वी अटर अ वर्ड, म्हणून आपण काय केलं पाहिजे, देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्विस, म्हणून आपण ॲटलिस्ट दोनदा विचार केला पाहिजे, बिफोर वी अटर अ वर्ड, की ज्या वेळेला आपण एखादा शब्द बोलतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर बोलताना तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही विचार करून मगच काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्विस बिफोर वी अटर्ड अ वर्ड, की तुम्ही दोनदा ज्या वेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला तुम्ही दोनदा त्याचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. अ व्हेरी वाईज मॅन once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. Once you have spoken a word you cannot get it back, do what you will. Therefore you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips you will not be able to get it back. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master. एका अतिशय सुज्ञ हुशार अशा माणसाने, वाईज मॅन म्हणजे सुज्ञ किंवा चतुर हुशार अशा माणसाने असं म्हटलेलं आहे की अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, की न बोललेले जे शब्द आहेत म्हणजे आपल्या तोंडातून जे शब्द अजून बोलले गेलेले नाहीत त्या न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असतात. म्हणजेच काय, ते तुमच्या तोंडातल्या तोंडात आहे, तुम्ही अजून ते बाहेर बोललेले नाहीत, म्हणजे त्यावर तुमचा कंट्रोल आहे किंवा तुमचा ताबा आहे, म्हणजे तुम्ही त्याचे मालक आहात. रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, तुमच्या जे न बोललेले जे शब्द आहेत ते तुमचे तुम्ही काय असतात, त्याचे मालक असतात. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव, आणि जे शब्द
बोलले गेलेले आहेत त्या बोललेल्या शब्दांचे तुम्ही गुलाम असतात. काय म्हटलेलं आहे की जे शब्द तुम्ही बोलले नाहीयेत अजून तुमचे मनामध्ये आहेत ते तुमचे काय तुमचे तर तुम्ही त्यांचे मालक असतात, मास्टर आहात. परंतु जे शब्द तुमच्याकडून बोलले गेले ते काय असतात, त्या शब्दांचे तुम्ही गुलाम असतात, कारण ते शब्द तुम्ही गुलामपणे वापरतात. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. जेव्हा तुम्ही एकदा उच्चारलेला शब्द आहे तो तुम्ही परत काही केलं तरी परत तुम्ही मागे घेऊ शकत नाही. एखादा कुठलाही शब्द असू दे, साधं जरी एखादं वाक्य असलं तरी देखील ते आपण परत मागे घेऊ शकत नाही. मी जे आता जे काही बोलते ते देखील मी मागे घेऊ शकणार नाही. मग जर एखादे हार्ड वर्ड किंवा हार्श तुमच्या एखाद्याला लागणारे जे शब्द असतील किंवा अपशब्द जे बोलले जातात ते तर मागे येतील का? नाही. मग जर आपले चांगले शब्द पण जर मागे येऊ शकत नाही तर म्हणजे कुठलाच शब्द आपण ज्या वेळेला उच्चारतो त्यावेळेला तो मागे येऊ शकत नाही. आजकाल काय झालेलं आहे, जरासं काय झालं की आपण काय करतो, सॉरी बोलतो, बरोबर आहे. पण सॉरी जरी बोललं तरी देखील तुमचे ते शब्द काही मागे येणार नाहीत. पण एक ऍटलिस्ट थोडंसं की आपल्याला काहीतरी फील झालंय, कदाचित मनामध्ये ते फील देखील नसतं पण सॉरी बोलायला पाहिजे म्हणून बऱ्याचदा ते बोललं जातं. पण मनामध्ये आपल्याला कुठेतरी फील व्हायला पाहिजे की मी हे जे काही बोललोय ते योग्य बोललो नाही. जरी ते शब्द मागे येत नसतील तरी देखील मला त्याबद्दल काय आहे, जर वाईट फिलिंग येत असेल तर ऍटलिस्ट थोडंसं तरी आपण सॉरी बोलण्यामध्ये थोडंसं म्हणजे योग्य प्रकारे आपण ते करू शकतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की आपण जे बोललेले शब्द आहेत ते काय होत आहेत, आपण मागे घेऊ शकत नाही. डू व्हॉट यू विल, देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. म्हणून आपण काय केलं पाहिजे की जेव्हा तुम्ही शब्द बोलणार आहात त्याविषयी तुम्ही अतिशय केअरफुल असलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला तुम्ही बोलणार आहात त्या त्या वेळेला तुम्ही काय असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे. Once the words has left your lips, you will not be able to get it back. ज्या वेळेला तुमच्या ओठातून once the word has left your lips की तुमच्या ओठातून एकदा का शब्द बाहेर पडला की तो तुम्हाला मागे घेता येणार नाही. Once the word has left your lips, you will not be able to get it back. तुमच्या ओठांमधून ज्या वेळेला एखादा शब्द बाहेर पडतो की तुम्हाला तो मागे घेता येणार नाही. म्हणूनच काय करायचे आपण, थिंक बिफोर यू स्पीक, की बोलण्या अगोदर आपण विचार करूनच बोललं पाहिजे, की एकदम काळजीपूर्वकरित्या बोललं पाहिजे, केअरफुल असलं पाहिजे की एखाद्याबद्दल आपण काय बोलतोय. जनरल ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपण चालून जातं, पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती समोर आपण ज्या वेळेला आर्ग्युमेंट्स वगैरे करत असतो त्यावेळेला आपले शब्द आपण खूप जपून वापरले पाहिजे. म्हणजे चर्चा करताना किंवा वादविवाद होतात त्यावेळेला देखील आपण हे शब्द आहेत ते काय केले पाहिजे, खूप केअरफुली वापरले पाहिजे. म्हणजे समोरच्याचं मन दुखावलं जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायला हवी. What are the unspoken words? They are things you want to say but remain unsaid as thoughts in your mind. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. What are unspoken words? Unspoken words म्हणजे तुमचे न बोललेले शब्द. न बोललेले शब्द म्हणजे काय? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. म्हणजे याचा अर्थ काय होतं की जे तुम्ही शब्द बोललेले नाही आहात परंतु तुम्हाला ते शब्द काय करायचे असतात, सांगायचे असतात, पण न सांगता राहून जातात. आपल्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या मनामध्ये सांगायच्या असतात परंतु त्या राहून जातात. म्हणजेच तुमच्या मनातील जे विचार आहेत, व्हॉट आर दे आर द थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. म्हणजे तुमच्या मनामध्ये असे बरेचसे विचार असतात की जे तुम्हाला काय करायचे असतात, सांगायचे असतात, पण न सांगता ते राहून जातात. म्हणजे मनातल्या मनातच आपण ते ठेवतो. त्याला आपण काय म्हटलेले, अनस्पोकन वर्ड्स. म्हणजेच की जे न बोललेले शब्द आहेत. की जसं मगाशी त्यांनी सांगितलं की जे तुम्ही उच्चारलेले शब्द आहात, बोललेले शब्द आहात, न बोललेले शब्द आहेत त्यांचे तुम्ही मालक आहात, परंतु जे बोललेले शब्द आहेत त्यांचे तुम्ही गुलाम असतात. मग तुम्ही काही करू शकत नाही. परंतु जे तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत की जे तुम्ही तुमच्या मनातच ठेवतात किंवा इतरांना तुम्हाला सांगायचे असतात पण त्या अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी राहून जातात, ते म्हणजे तुमचे अनस्पोकन वर्ड्स. Once you have put the thoughts into words,
एकदा का तुम्ही काय केलंय, ते तुम्ही शब्दात मांडले, तुमच्या मनातले जे विचार आहेत ते तुम्ही एकदा का शब्दात मांडलेत की काय होतंय, once the words have left your lips you cannot change them to control them. म्हणजे तुम्ही ते काय करू शकता, एकदा का तुमच्या ओठातून शब्द बाहेर पडले की ते तुम्ही बदलू शकत नाही किंवा थोपवू देखील शकत नाही किंवा थांबवू देखील शकत नाही. एकदा का तुमच्या ओठांमधून शब्द बाहेर पडले की तुमचा त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही. मग तुम्ही जे काही बोलाल त्यामध्ये तुम्ही काहीच चेंजेस करू शकणार नाही किंवा त्यांना थांबवू देखील शकणार नाही आहात. म्हणजे बघा की काय म्हटलेलं आहे की जे बेंजामिन डिझरेली आहेत किंवा अजून इतर जे शास्त्रज्ञ त्यांनी काय काय सांगितलेले आपल्याला की आपण काय करायचंय, तर बोलायच्या अगोदर म्हणजे थिंक बिफोर यू स्पीक या धड्याचा अर्थच त्या ठिकाणी असं दिलेला आहे की आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला बोलण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे, विचारपूर्वकच बोला. ज्या वेळेला आपण एखादे शब्द असे बाहेर पडतो किंवा बोलत असतो त्यावेळेला दुसऱ्याच्या मनाला ते लागणार तर नाही ना. म्हणजे असं विचार करून जर आपण बोललो तर काय होईल, निश्चितपणे आपलं बोलणं किंवा आपल्याबद्दलचं एखाद्याचं मत काय असू शकतं, चांगलं असू शकतं. पण जर का आपण एखादा हार्ड वर्ड्स किंवा दुसऱ्याच्या मनाला लागतील असे जर शब्द आपण वापरायला गेलं तर समोरची व्यक्ती काय होते, दुखावली जाते आणि मग जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला देखील होत असतो. आता आपण याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आता यावरचे जे प्रश्न आहेत बघा, what Disraeli trying to give a scientific reason. हे जे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत आता, हे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, तुमच्या वहीमध्ये उतरवून काढायचे आहेत. what Disraeli trying to give a scientific reason. हे Disraeli आन्सर काय तुमचं, Disraeli was not trying to give any scientific reason about man having 2 ears and 1 mouth. काय अर्थ होतो त्या प्रश्नाचा, वॉज डिझरेली ट्राइंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन. डिझरेलीने काही सायंटिफिक रिझन दिलेलं आहे का? डिझरेली वॉज नॉट ट्राइंग टू गिव्ह एनी सायंटिफिक रिझन अबाउट मॅन हॅव्हिंग 2 इयर्स अँड 1 माउथ. त्याचं सायंटिफिक रिझन त्यांनी काही दिलेलं नाही. वॉज ही ओनली ट्राइंग टू गिव्ह अ मेसेज इन अ लाइट हार्टेड बट इफेक्टिव्ह वे. आन्सर आहे येस, definitely he was only trying to give a message in a light-hearted but effective was that man should talk less and listen more. ते माणसाने कमी बोलावं आणि जास्त ऐकावं असं त्यांनी त्याच्यामध्ये मेसेज दिलेला आहे. आता तुम्हाला हे जे मी प्रश्नोत्तर दिलेली आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही 1-2 जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यापूर्वीचं जे आपण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी जी पाहिलेली आहे त्याच्यामधले जे सर्व शब्द आहेत ते शब्द तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि सर्व शब्दांचा अर्थ काय आहे त्याचं मराठी ट्रान्सलेशन वगैरे करून शब्द लिहून तुमच्या टीचरला दाखवायचे. सर हॅलो, सर हॅलो, सर सर टीचरला दाखवा. ठीक आहे, आपण नेक्स्ट पार्ट त्याचा नेक्स्ट लेक्चरला घेऊ.